बांधवांनो, आज आपण खत कुठलं सोडणार आहे ती सांगणार आहे. आज आपण एक 4 दिवसापूर्वी केळीला कॅल्शियम बोरॉन सोडून घेतले होते. कारण का की कॅल्शियम बोरॉननी काय होतं, केळीची साल लूज पडते. लूज पडल्यामुळे कुठले बी खत सोडले तर आपण ते लगेच लागू होते. म्हणजे लूज लूज साल लूज पडल्यामुळे ती फुगायला काय अडचण येत नाही. काय काय आम्हाला कॅल्शियम बोरॉन नाही सोडलं तर केळीला चिरा पडतात. त्यामुळं आता आज आपण खत कुठलं सोडणार, 60% आपली केळीची वेण झाली आहे, 40% राहिली. त्यामुळे आपण 0.34 घेतले, एक 8 किलो, आणि ज्युब्रिलिक ॲसिड घेतले एक 2 लिटर. ज्युब्रिलिक ॲसिडने काय होते, केळीची वादी 1 नंबर सुपर होते. त्यामुळे आपण ज्युब्रिलिक ॲसिड घेतले. आता 0.34 काय होतं, राहिलेल्या केळीची वेण 0.34 सोडल्यामुळे होईल. त्यामुळे काय अडचण येणार नाही. आता तुम्हाला सांगतो, केळीची कालच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे पूर्ण गड दावले आहेत. कसे झाले ती काय तुम्ही व्यवस्थित बघितलेत. आता आपण घेऊ ज्युब्रिलिक ॲसिड. आपले 2 एकर प्लॉट आहे केळीचा. तेव्हा आपण 2 लिटर ज्युब्रिलिक ॲसिड घेतलं आहे. आणि 0.34 एक 8 किलो घेतली. 0.34 काय होतं, राहिलेले केळी आपली वेन होईल. चौतीस 2 एकरला आपलं एकरी 4 किलोच्या नियोजनाने घ्यायचं. 2 एकरला आपण 8 किलो घेतली. कुठलं बी खत सोडताना कॅल्शियम बोरॉन आधी सोडायचं. काय होतं, आपण एवढ्या महागाची खत सोडतो पण केळीला लागू होत ना. काय काय 20 ते 25 दिवस पाऊस होता तरी आपली पांढरी मुळी चालूच आहे. अशी बंद नाही पडली, कुठे काळी नाही पडली. बघू शकतो मित्रांनो तुम्ही, हे बघा. याला फक्त आपण सल्फर सोडली एक 10 दिवसापूर्वी. आता ह्याला आपण 4 दिवसापूर्वी कॅल्शियम बोरॉन सोडले. त्याच्यावर आता हीच 0.34 ज्युब्रिलिक ॲसिड घेतले. त्यामुळे आता काय, आता पुढचं नियोजन आपण 8 दिवसांनी तुम्हाला मी रिझल्ट दाखविलच. त्यामुळे बघू त्या टायमाला. असाच व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.